नमस्कार, मी अजय वरसुरे. मुंबई तक चावडीवर तुमचं स्वागत आहे. या चावडीवरती राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या विषयातले मान्यवर पाहुणे इथे येत असतात. चावडीवरती आम्ही त्यांच्याशी मनमुराद गप्पा सुद्धा मारत असतो. पण आज चावडीवरती ग्लॅमर आलंय. असं ग्लॅमर जे सांगलीतलं निघालं, सांगलीतनं मुंबईला आलं, मुंबईत तिने मराठी सिनेमावरती राज्य केलं, आता ती बॉलिवूडवर सुद्धा राज्य करते आणि या चावडीवरती कधी येणार असं सुद्धा आम्हाला खूप विचारणा करत होती. पण ती आज दस्तूर खुद्द सई तामणकर ती इथे प्रसन्न झालेली आहे. तर ही अशी सई तामणकर, ग्लॅमरस, बोल्ड, ब्युटिफुल जे काही तुला म्हणतात त्याच्यामध्ये, तर तू चावडीवरती आली आहेस. पण सुरुवात मला त्या सिनेमापासून करायची की ज्या सिनेमामुळे तू इथे आलेली आहेस, त्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी, ज्याचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न आणि तो आजच रिलीज झाला आहे. पण मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या अभिनेत्याबरोबर तू काम करतेस, म्हणजे त्याला तू स्क्रीनवरती म्हणाली होतीस आधी की चड्डीत राहायचं म्हणून, आणि त्या चड्डीत राहणाऱ्या माणसाबरोबर तू त्या सिनेमामध्ये हिरोचं आणि लव्ह स्टोरी करतेस. हे काय आहे? म्हणजे मला हे कळलेलं नाही. आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या दोघांची पेअर होऊ शकते हे कोणाला तरी वाटलं. हे मला असं वाटतं की असं जेव्हा होतं तेव्हा तुमच्यातला कलाकार, तुमच्यातला प्रोफेशनल कलाकार खूप सुखावतो आणि आम्ही दोघेही आता सुखावलेल्या स्टेजमध्ये आहोत. आणि कालच आम्ही दोघांनी सिनेमा पाहिला आणि आम्हाला ही खूप भीती होती की मित्र वाटत नाही, कारण जी केमिस्ट्री तुमची ऑफ स्क्रीन असते, तुम्ही कितीही डिनाय करा, ती थोडीशी जिरपते ऑन स्क्रीन. तर तसं अजिबात नाहीये. मला असं वाटतं की आमच्या निमित्ताने एक नवीन पेअर लोकांना मिळाली असं वाटेल एवढं कन्व्हिन्सिंगली काम त्यांनीही केलंय आणि आमच्या अख्ख्या टीमनेही केलंय. पण याच्या आधीचा तुझा सिनेमा आला होता तो पॉंडिचेरी, खूप झालं, म्हणजे जवळपास 1 वर्ष होऊन गेलं त्याला. 1 वर्ष मराठी सिनेमा का करत नव्हतीस तू? म्हणजे काय, म्हणजे तुला स्क्रिप्टच मिळत नव्हत्या की करायचाच नव्हता? असं नाहीये. OTT वरती माझं काम झालं त्या काळात आणि मला असं वाटतं की चांगल्या स्क्रिप्ट्स येऊन त्याचे सिनेमे बनणं ही खूप मोठी प्रोसेस असते किंवा ही कधी कधी इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. तर तो त्याचाच भाग आहे. असं काही ठरवून कधीच काही मी करत नाही, हे तुलाही माहिती आहे. त्याच्यामुळे असं काही त्याच्यामध्ये पर्पजली केलंय किंवा मुद्दाम काहीतरी एक ब्रेकच घेतलाय असा काहीही विचार नाहीये. त्या काळात मी OTT वर बरंच काम केलं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समध्ये आणि तब्बल 1-1.5 वर्षानंतर माझी फिल्म येऊ घातली. या सिनेमाची एक वेगळी खासियत आहे, म्हणजे ज्या बातम्या मी ऐकल्या किंवा ज्या माझे सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं जे ऐकलं की याच्यामधलं कॅरेक्टर तुझं फार वेगळं आहे. कारण की जे आत्तापर्यंत तू केलं, लव्ह स्टोरीज तू केलेल्या आहेस आधीच्या. मुळात आजकाल मराठी सिनेमामध्ये लव्ह स्टोरीज होतात हे फार कमी झालंय. सिनेमा वेगळ्या दाटणीला गेलाय. लव्ह स्टोरी ही रिस्क नाही वाटली का तुला आत्ताच्या काळामध्ये? कारण की चालत नाही आहेत मराठी सिनेमामध्ये. आणि अशातलं जवळपास, म्हणजे ट्रेलर बघून तर, मी नाही सिनेमा बघितला अजून, पण ट्रेलर बघून तर ती लव्ह स्टोरी वाटते. लव्ह स्टोरी करायला सुद्धा आज ते कलाकार जरा घाबरतात. ते म्हणतात नको, या इकडे जायला नको, कारण चालत नाही. आत्ताचा ट्रेंड तसा आहे. तुला नाही वाटलं तसं? वाटलंय मला नाही. मला असं वाटतं मी कायम प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी मुलगी आहे आणि मला असं वाटतं की रिस्क आहे का नाही ही गोष्ट तेव्हाच कळते जेव्हा आपण ती करतो. त्याच्यामुळे हा थॉट कधीच आला नाही की चालत नाहीये किंवा ट्रेंड नाहीये. मला असं वाटतं उलट जे फिल्म मेकर्स त्यांना जी पाहिजे ती फिल्म बनवतात ते मला खूप आवडतात, इनस्पाइट ऑफ द ट्रेंड. म्हणजे अशा 2 फिल्म्सची आवर्जून नावं मी घेईन, एक वाळवी आणि एक आत्मपॅम्फलेट. मला असं वाटतं की ह्या फिल्म मेकर्सनी त्यांना जे बनवायचं होतं तेच बनवलं. मग तो ट्रेंड काय आहे किंवा आता काय चालू आहे ह्याचा विचार केला नाही. सो सिमिलरली मला असं वाटतं की मी ही ह्याच थॉट प्रोसेसची आहे की मला ते कॅरेक्टर भिडलं, मला ती स्क्रिप्ट, ती संहिता भिडली आणि मी त्याच्यात उडी घेतली. एवढं सिंपल आहे. तू सई फार रफ अँड टफ झालीस का म्हणजे निवडण्यामध्ये? म्हणजे आधी तू, म्हणजे मी कधीतरी तुला एकदा सांगितलं तू कसे वाटेल ते सिनेमे निवडतेस किंवा वाटेल ते सिनेमे करायचेस आधी सुरुवातीला. पण आता तू त्या अनुभवातनं शिकलीस की खूप झाले फ्लॉप? आता खूप आपण काही गोष्टी शिकलो त्याच्यामधनं. कारण आधी आपण असतो स्ट्रगलच्या काळामध्ये, आपल्याला काम हवं असतं म्हणून आपण ते आपल्याला निवडण्याची ताकद नसते. पण आता ती सई त्याच्यातनं बाहेर पडलेली आहे का की मला हवं तसं, मला वाटेल तसं, मला चांगलं वाटेल तीच तर कामं निवडतेस, त्याच्यामुळे ते कमी येत आहेत सिनेमा किंवा कमी झाली आहेत कामं, असं आहे त्याचं कारण? मला असं वाटतं मी जशी बदलली आहे तशी माझ्याकडे काम घेऊन येणारी मंडळी सुद्धा बदलली आहेत. त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा बदललाय. कारण सुरुवातीला मी एक चांगला कलाकार आहे हे प्रूव्ह करण्यातच तुमची 10-15 वर्ष जातात. म्हणजे दुनियादारीच्या आधी मी सिरियसली काम करायचे नाही का? करायचे की.
पण दुनियादारी नंतर लोक काय कन्व्हिन्स झाली की मी चांगलं काम करू शकते. तर मला असं वाटतं की इट इज द जर्नी दोन्ही बाजूनी आहे. मग एकदा चांगलं काम करते हा विश्वास बसल्यानंतर त्या प्रकारची कामं मे बी फिल्टर होऊन माझ्याकडे यायला लागली, ही एक शक्यता असू शकते. पण मी मुळात मला कुठलंही काम आलं की नाही म्हणायला धजवत नाही अशी मी मुलगी आहे. त्याच्यामुळे हा दुहेरी प्रवास आहे असं मला डेफिनेटली वाटतं. पण सई, तुला इंडस्ट्रीने किंवा इंडस्ट्री मधल्या लोकांनी सुद्धा, किंवा म्हणजे मी ठामपणे म्हणू शकतो कारण मी पाहिलं जवळून, की तुला इंडस्ट्रीमधल्या लोकांनी तुझ्या कामासाठी फार सिरियसली घेतलं नाही. अशी उदाहरणं भरपूर आहेत जी आपल्यासमोर घडलेत. आपण नाव नाही घ्यायचं आता, पण अशी नावं आहेत की तुझ्या कामाचं कौतुक त्या मानाने नाही झालंय, ज्या मानाने तुझ्या अभिनयाचं कौतुक व्हायला पाहिजे ते नाही झालंय. नेहमी मग ती ग्लॅम डॉल आहे, मग ती बोल्ड आहे, ती ब्युटिफुल आहे, मग तिच्या चर्चा कशाला, ते वेगळ्याच गोष्टीला ट्रोल होत होती. तर तुला याचं वाईट नाही वाटत की तू काही काही गोष्टी इतक्या चांगल्या केलेल्या आहेस, त्याचं कधीच कौतुक इंडस्ट्रीतल्या लोकांनी पण नाही केलंय? मी हे आधीही बोलली आहे आणि मी आत्ताही बोलेन की मला बघायचंय कोण लवकर हारतंय, ते की मी. आणि आय डोंट माइंड फायटिंग दिस फाईट टिल आय एम अलाइव्ह. कारण मला असं वाटतं की मी माझ्या कामातूनच याचं प्रत्युत्तर देऊ शकते आणि मी माझ्या कामातूनच याचं प्रत्युत्तर देणार. आणि एक दिवस हारून त्यांना एक्सेप्ट करावं लागेल की नाही, नुसतं कामाची चर्चा आता होणार. आणि हे घडतंय. हे गेले 5-6 वर्ष मी बघतेय की लोकांचा अप्रोच चेंज होतोय. काही छोटी गोष्ट जरी आली तरी त्याचं अप्रिसिएशन होत आहे. तर मला असं वाटतं की हा पण एक प्रवास असतो, तो त्याचा त्याला वेळ द्यावा आणि मी तो दिलाय. आणि मला माहिती आहे की मी डटलेली आहे, तर मला पाहिजे तो रिझल्ट मिळणार आहे. पण तुमच्याबरोबर असलेल्या, तू एकटीच नाहीस, तुझ्याबरोबर असलेल्या अनेक अभिनेत्रींचा धक्क्या आवाजात हेच म्हणणं आहे की जेव्हा आम्ही त्यांना भेटतो किंवा तो मुलाखतीसाठी असेल किंवा एका वेगळ्या कामासाठी असेल, कधी फोन केला तर ही चर्चा येते त्यांच्यामध्ये की ही, मला असं वाटतं की मागच्या काही काळामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये, मग ती सोनाली कुलकर्णी असेल, तिचा एक वुमन सेंट्रिक सिनेमा येतो, अमृता खानविलकर येते, तिचा एक वुमन सेंट्रिक सिनेमा येतो. ही एक, म्हणजे मला असं म्हणायचं की हे रिबेल आहे का तुमचं की नाही आम्हाला तुम्ही सिरियस घेत, आम्ही इतकी वर्ष काम करतोय, आम्ही नाही सिरियस घेत, आता आमच्या पद्धतीचे सिनेमा बनवायला पाहिजे, त्याच्यासाठी त्या स्वतः निर्मितीमध्ये सुद्धा उतरल्या. हे का मराठी अभिनेत्रींसोबत होतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी अभिनेत्रींना त्यांच्याच इंडस्ट्रीत इतकं सिरियसली का घेतलं जात नाही? कारण तू तर इतकी वर्ष मराठी याच्यात काम करते, हे असं का होत असतं? पण आय कांट स्पीक फॉर एनीवन एल्स, पण मला असं वाटतं की सिरियसली घेतलं जात नाही पेक्षा सुद्धा ना, काय म्हणूया, एक सिद्ध करण्याचा टाइम समोरचा पण घेत असतो, आपण पण घेत असतो. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की गोष्टी एका रात्रीत घडत नाहीत, गोष्टी एका दिवसात घडत नाहीत, गोष्टी एका आठवड्यात घडत नाहीत. त्याला खूप काळ जावा लागतो. एवढं सोपंही नाहीये की तुम्ही सातत्याने तुमच्याकडून चांगलं काम होईलच असं नाही, सातत्याने तुम्ही बरोबर चॉईसेस कराल असं नाही. पण पुन्हा तेच आहे की आमच्या हातात काय, आता आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे मी एखादी फिल्म केली आणि त्याच्यामध्ये मी एक चुंबन दृश्य दिलं फॉर एक्झाम्पल, तर चर्चा चुंबन दृश्याची होणार हे मला माहिती आहे. किंवा माझ्या काम मी कितीही चांगलं केलं तरी ते मागे जाऊन ते पुढे जाईल. माझ्या हातात, माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे की चांगलं काम करत राहणं, हे माझ्या कंट्रोलमध्ये. ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याच्यावरती मी एनर्जीही खर्च करणार नाही आणि मी त्याकडे लक्षही देणार नाही असं मला वाटतं. पण हे ते चुंबनचं तर आत्ता पण आहे ना, श्रीदेवी प्रसन्नमध्ये पण चुंबनचं दृश्य आहे, त्याच्यावरची चर्चा जास्त आली नाही. म्हणजे मी ज्या मुलाखती तुझ्या बघितल्या आतापर्यंत का आहे चर्चा, कारण मी आणि सिद्धार्थ आहे, तिकडे दुसरं कोणी असतं तर आम्ही चर्चा केली नसती. कारण मी आणि सिद्धार्थ म्हणजे आपल्या बेस्ट फ्रेंडलाच आपल्याला चुंबन द्यायचं ही कल्पना अतिशय भयानक आहे आणि ती आम्हाला करावी लागली कारण आमचं हे प्रोफेशन आहे. त्यामुळे म्हणून ही चर्चा आहे. पण हंटरच्या वेळेला जी चर्चा झाली ती मला खूप अनफेअर वाटते. मला असं वाटतं की तुम्ही हे का नाही बघितलं की एका बॉलिवूड सेटअप मध्ये आपली मराठी मुलगी छाप पाडून जाते, ह्याच्याकडे तुमचं का नाही लक्ष गेलं? मग तुम्ही पण उथळ आहात म्हणून या चर्चा तुम्ही करता. तुम्ही सिरियसली घेत नाही कारण तुम्हाला सिरियसनेस त्याचा कळत नाही किंवा तुम्हाला त्याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करायचा आहे. तर जाणून बुजून तुम्ही जर कानाडोळा करत असाल तर आम्ही बसलो इथे अजून चांगलं काम करायला आणि प्रूव्ह करायला की हॅलो नाही. हे आज पहिल्यांदा मी बघितलं की अजयला धापा लागलेल्या आहेत इंटरव्ह्यू सुरू करताना, म्हणजे इतके लोक येऊन गेले पण
तो ज्या पद्धतीने धापा टाकत प्रश्न घाबरतो मी विचारतो तिला. त्याच मला आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. पण आता तू विषय निघालाय म्हणून तुला असं वाटतं का की आपल्याकडे आय अग्री की अनफेअर चर्चा आहे, की फिल्मबद्दल चर्चा करण्याच्या ऐवजी आणि ते हिंदीमध्ये पण झालेलं आहे की बोल्ड सीन्सची चर्चा ज्यावेळेस ते नवीन होते त्या पिक्चरमध्ये त्यावेळेस त्या पद्धतीने ती चर्चा झालेली आहे. आणि मी बघत होतो 50 ऑलमोस्ट 50 फिल्म्स केल्या आहेत आत्तापर्यंत. पण पहिल्यापासून चर्चा याच गोष्टीची झाली आहे. तर ऑडियन्स तयार नाही आहे, मीडिया त्याच्यासाठी तयार नाही आहे, नक्की कोण तयार नाही आहे की ज्याच्यामुळे त्याच्या पलीकडे चर्चा जात नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये. काय वाटतं त्याच्यामध्ये पॉसिबल आहे की मीडिया पण तयार नसेल, मीडियाला सुद्धा अपेक्षा नसेल की मराठी मीडियाला, तर मराठी मीडिया तयार नाही आहे, ऑडियन्स तयार नाही की कोण तयार नाही आहे? मला असं वाटतं की इट चेंजेस कन्व्हिनियंटली. कोण माणूस आहे त्याच्यावर. जोगामध्ये पण चुंबन दृश्य होतं, त्याची चर्चा नाही झाली. मला असं वाटतं की इट कन्व्हिनियंटली चेंजेस. मला कधी कधी असं खूप वाटतं की आपण आपल्याच माणसांना अप्रिशिएट करत नाही. आपण त्याच्यातली चूक काढतो किंवा एक काहीतरी हे जरा हे आपलं पहिलं असतं. मला असं वाटतं की हे आपण आता बदलायला पाहिजे. आणि आता थिंग्स हॅव चेंज्ड. आपण आता वर्ल्ड सिनेमा बघतो, प्रत्येक जण बघतो, कारण आपण आपल्याला ते एक्सपोजर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलतोय ते आता खूप मागे पडून सगळं एका प्लॅटफॉर्मवरती आलंय असं मला वाटतं. म्हणजे मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, आता रिजनल सिनेमा किंवा असं काही राहिलं नाहीये. त्यातली लाईन ब्लर झाली आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की हा आगाऊपणा आहे आणि तो प्रत्येकात थोडा थोडा असतो. तो कधी कुठल्या व्यक्तीसाठी जास्त बाहेर येतो, कधी कुठल्यासाठी कमी बाहेर येतो, एवढाच फरक आहे. पण त्याच्यामुळे काही फरक पडला का की फिल्म सिलेक्ट करताना म्हणजे सुरुवातीला त्याला एक मार्केटिंग गिमिक म्हणून बघितलं गेलं की हे नाहीये तर इट्स अ शोर शॉट हे की ज्याच्यामुळे लोक फिल्मकडे जातील म्हणून. त्याच्यानंतर अनेक वेळा सांगितलं गेलं की नाही इट्स अ डिमांड. म्हणजे आता आपण हिंदी फिल्म्समध्ये सुद्धा बघतोय की पूर्ण तो बोल्डनेस जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये आलाय. समटाइम्स इट इज पार्ट ऑफ द स्क्रिप्ट ऑल्सो, ते पण आहे त्याच्यामध्ये. तर कशामुळे ती गोष्ट इंट्रोड्यूस झाली असं वाटतं आणि आता लोक हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला लागलेत का की आता हे एक नॉर्मल पार्ट ऑफ द स्टोरी आहे आणि त्याच्यामुळे ते तसं चालू राहील म्हणून. म्हणजे हंटर सारखा पिक्चर हा असे पिक्चर खूप येऊन गेलेत आणि उत्तम पिक्चर होता तो, पण त्याची चर्चा फार वेगळ्या गोष्टींसाठी फार झाली. त्याच्यासाठी म्हणून हा प्रश्न निर्माण होतो ऍक्च्युली. हा आगाऊपणाचा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात माझ्या चॉईसेसवर काही फरक पडलाय का? नाही, शून्य. कारण मी हंटर पण केलाय, मी पोस्टकार्ड पण केलाय, मी अनुबंध पण केलाय, मी मिमी पण केलाय, मी पॉंडिचेरी केलाय, मी श्रीदेवी प्रसन्न पण केलाय. त्यामुळे माझ्या चॉईसेसमध्ये अजिबात फरक पडलेला नाहीये आणि मी ह्याच्याकडे खूप तटस्थपणे पाहते. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा या करिअरला, या प्रोफेशनला चूज केलं तेव्हा हे त्याच्याबरोबरचे येणारे पैलू आहेत आणि मला ते एक्सेप्ट करायलाच पाहिजेत. त्याच्यामुळे माझ्या चॉईसेसमध्ये काही फरक पडला असं मला नाही वाटत. आणि इतक्या वेगवेगळ्या भूमिका करून माझ्याकडे येणाऱ्या भूमिकांमध्ये पण काही फरक पडला असं मला नाही वाटत. व्हॉट इज चेंज्ड? 2003 यू स्टार्ट, म्हणजे 2003 ला सुरू केलं सिरियलमध्ये काम करणं, म्हणजे टीव्ही वरती येणं वगैरे. आज 2024 आहे. काय चेंज दिसतो मराठी इंडस्ट्रीमध्ये, सिरियल्समध्ये, फिल्म्समध्ये, टॉपिक्समध्ये? म्हणजे इट्स ऑलमोस्ट 20 वर्षाचं करिअर आहे. मला असं वाटतं की एव्हरीथिंग हॅज बिकम व्हेरी शॉर्ट लिव्ड. म्हणजे छोटं 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 छोटं, अजून लाईफ कमी, अजून लाईफ कमी. म्हणजे सिनेमाचे पण 4 फ्रायडेज, अजून कुठल्या गोष्टीचे 2 फ्रायडेज, अजून कुठल्या गोष्टीचा 1. हे आधी असं नव्हतं. एव्हरीथिंग इज शॉर्ट लिव्ड नाव. म्हणजे असं त्याची एक्सपायरी डेट अशी झाली आहे. आधी एक्सपायरी डेट आहे का नाही हेच माहीत नव्हतं. आता एक्सपायरी डेट आहे हे उघड उघड कळतं. तर मला असं वाटतं की त्याच्याबरोबर येणारे इमोशन्स पण तेवढेच डायल्यूट झालेत असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यात पाणी मिसळलं गेलं असं मला वाटतं. आणि हे ह्याच प्रोफेशनचं नाही, आपण माणसं म्हणून पण असं झालेलं आहे. कारण आपण आत्ताच एका पॅन्डेमिकमधून उठून आत्ता कुठे स्थिरस्थावर होतोय. तर मला असं वाटतं की हा अप्रोच आहे की उद्या काय नाही होणार माहीत नाही, आजच करून टाका बाबा. ह्याच्यामुळे पण ते म्हणजे त्याला खूप गोष्टी कारणीभूत आहेत. पण हे जे आहे इन्स्टंटचा जमाना आत्ता आहे असं मला वाटतं आणि मला तो फार भावतो असं मी म्हणू शकत नाही. 2003चा विषय निघाला म्हणून, पण हे लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ट्रोलिंगमध्येच लोक फार बिझी असतात किंवा टोमणे मारण्यातच बिझी असतात, पण लोकांना हे माहितीच नाहीये. ते आज मला ऐकायचं की हे सांगलीतनं मुंबईत येणं कसं झालं, ह्या इंडस्ट्रीत जाणं कसं झालं,
कोण भेटलं होतं तुला मुंबईमध्ये, तू स्ट्रगल कसा होता हे कोणालाच माहिती नाही. ह्याच्याबद्दल थोडंसं सांग, म्हणजे कोणी मदत केली हे माहिती होतं का जग, वेळेला कोणाला जाऊन भेटायचं आहे, कोणाला फोटो दाखवायचा आहे, बाबा तो काय काळ होता तेव्हा फोटो दाखवायचा, तो दिवस कसे होते तेव्हाचे? माझ्या मदतीला मीच होते आणि मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीमध्येही कोणी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. मी राज्यनाट्य स्पर्धा केल्यानंतर मला गोजीरवाण्या घरात सिरियल करायची ऑफर आली, ज्याला मी हो म्हणाले आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला. तो प्रवास कसा होणार आहे, तो प्रवास काय असणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. मी सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकली आहे आणि अनुभव माझा हा सगळ्यात मोठा माझा टीचर किंवा गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. पण ते तू आलीस मुंबईत तेव्हा, कारण अख्खं मराठी इंडस्ट्री जेव्हा बाहेर नाही येते ती नागरी निवारा केंद्रात असते. पहिली सुरुवातीचे दिवस नागरी निवारा केंद्रात काढते आणि तो रूल आहे की तिथे 14 जणांनी राहायचं एकत्र, ज्याला पहिलं काम मिळेल पण तू तिथनं बाहेर जाईल. तू आलीस मुंबईत तेव्हा तू कोणाला ओळखत होतीस इंडस्ट्रीमध्ये का काय, सुरुवातीचे दिवस कसे होते म्हणून ते विचारलं. नाही, कोणालाच ओळखत नव्हते. माझी सख्खी मावशी मुंबईत असते, ती स्थायिक आहे मुंबईत गेले काही वर्ष. तर मी तिच्याकडे राहिले पहिलं 1 वर्ष आणि नंतर मग मी माझे रस्ते, माझ्या पायवाटा शोधत माझं जग बनवलं आणि माझं जग घडवलं. पण सोपं होतं ते, सोपं बनत गेलं की खूप कठीण होतं? इंटरेस्टिंग होतं. म्हणजे मला असं कधीच वाटत नाही की अरे किती हालाखीचे दिवस, असं मला कधीच फिलिंग येत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक एक्सपिरियन्स तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. मग तुम्ही जर शिकत नसाल तर तुम्ही गाढव आहात. मी प्रत्येक एक्सपिरियन्सला म्हणून माझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनची पॉझिटिव्ह साईड बघायची खूप काय म्हणूया सवय लागली आहे मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप सुंदर प्रवास होता. त्या प्रवासाने मला खूप शिकवलं, त्या प्रवासाने मला जुगाडू बनवलं, त्या प्रवासाने मला धीट बनवलं, त्या प्रवासाने मी आज जी माणूस आहे ती बनवलं. म्हणजे त्या प्रवासाने मला हेही शिकवलं की माझ्या वाट्याला उद्या 0 ते 100 यातले कुठलेही आकडे आले तरी मी हलणार नाही, हे मला त्या प्रवासाने शिकवलं. आणि हे तुम्हाला कुठेच, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्या नातेवाईकांकडे हे कुठेच शिकायला मिळत नाही. हे तुम्हाला अनुभवातूनच शिकायला लागतं असं मला वाटतं. सई, आता सांगलीचा विषय निघाला, तू मूळची सांगलीची आहेस. सो आत्ता तू सगळ्यात जास्त तिथलं काय मिस करतेस, तुझं तिथे किती जाणं होतं? काय म्हणूया, रिकाम टेकडं असणं आणि रिकाम टेकडेपणाने फिरणं हे मी खूप मिस करते. आणि तिकडच्या काही गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या, त्याही मी मिस करते. माझ्या आईचा सहवास मी मिस करते, कारण जेवढा सहवास आधी माझ्या आणि माझ्या आईचा यायचा तेवढा आता येत नाही. म्हणजे कामांमुळेच तेवढा घडत नाही. तर ह्या प्रकर्षाने गोष्टी मी मिस करते. आणि माझं तिकडे खूप मोठं लवाजमा आहे मित्रमैत्रिणींचा, तोही मी मिस करते. मी आता तुला काही प्रश्न विचारते, त्यात माझा काहीच रोल नाहीये, ते मोस्ट सर्च गुगल क्वेश्चन आहेत, म्हणजे लोकांनी ते तुझ्याविषयी सर्च केलेले आहेत. तर पहिलं असं आहे की सई तामणकरचं वय किती आहे? 37. आय एम 25 जून 86 बॉर्न. अवेलेबल आहे, ते काय लपलेलं नाही आहे. ओके. नाही, पण लोकांना बघायला आवडतं वाचण्यापेक्षा. 37. सई तामणकर कुठे राहते? सांगलीमध्ये नाही, इथे मुंबईत. हे कसं सांगणार? हे कसं सांगणार? ओके, ठीक आहे, चालेल. पण आपण म्हणूया, काय म्हणूया, वेस्टर्न. वेस्टर्न काहीतरी हिंट देऊ शकते. वेस्टर्न सब. ओके. सई तामणकरची प्रॉपर्टी किती आहे? ओ माय, लोकांना हे प्रश्न पडतात. फार नाहीये, तुम्हाला जेवढी वाटते तेवढी नाहीये. ओके. सई तामणकर सिंगल आहे का? इट्स कॉम्प्लिकेटेड. ओके. ओके, चालेल चालेल. ओके. तो जोग आपला योग जुळून यायचा आहे. सई, नेहमी इंडस्ट्रीमध्ये अलीकडं भाषेवरून खूप चर्चा सुरू असते, त्याचं एक वेगळंच पॉलिटिक्स आहे. तू ज्या पद्धतीची कामं केली आहेस, म्हणजे तू हिंदीमध्ये काम केलं आहे, त्यानंतर मध्यंतरी तुझी एक सिरीज पाहिली बेरोजगार नावाची, अल्टिमेट सिरीज आहे, आणि त्याच्यामध्ये तू विदर्भातलं कॅरेक्टर प्ले केले आणि ती भाषा पण खूप चांगल्या पद्धतीने हे केली आहेस. तर या भाषेच्या पॉलिटिक्सकडे तू कसं बघतेस आणि तुला कुठल्या धाटणीची कामं करायला आवडतात? भाषेचं पॉलिटिक्स म्हणजे काय? मी ह्याच्याबद्दल अत्यंत काय म्हणूया इग्नोरंट आहे, मला माहीत नाही. आणि ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात मी घुसायला जात नाही. पहिली गोष्ट, मला बेरोजगार मधल्या कॅरेक्टरचं काय आवडलं म्हणून मी ते केलं हे मी नक्की सांगू शकते.
त्या मुलीमध्ये ना चुणूक आहे आणि त्या मुलीकडे असं, त्या वडाकडे बघून असं वाटतं की ही हलणार नाही, हिच्यावरती किती वादळी येऊ देत ती अशी राहील. ती गोष्ट मला खूप भावली. आणि दुसरं भाषा वेगळं असणं आणि ते स्वीकारणं हा माझा ॲक्टर म्हणून असलेला स्वार्थीपणा आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळतंय. म्हणजे असेही मला फीडबॅक आले की हे अत्यंत रिस्की होतं पण तू रिस्क ती घेतलीस. मला असं वाटतं की 4 वेळेला चांगलं काम केल्यानंतर एकदा तोंडावर पडायला काहीच हरकत नाही. इट इज ओके. आणि ह्याच ॲटिट्यूडनी मी हे काम स्वीकारलं. मला कुठली कामं भावतात तर मी आधी न केलेलं किंवा मी आधी ज्या रूपात दिसली नाही आहे अशा, मग ते भाषेवाईज असो, अटायर वाईज असो, लुक वाईज असो, किंवा कधी कधी आम्हाला कुठल्या रोलसाठी वजन कमी जास्त करायला लागतं ह्याच्यासाठी असो, असे कुठलेही रोल्स मला आवडतात. दुसरी गोष्ट ते कॅरेक्टर काय, म्हणजे व्हॉट डज इट स्टँड फॉर हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय आहे, ते कॅरेक्टर काय प्रवृत्ती रिप्रेझेंट करते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मग ती नेगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, समाजाला पटणारी असो, समाजाला न पटणारी असो, चौकटीतली असो किंवा चौकटीच्या बाहेरची असो, त्याला काही पॅरामीटर्स नाही आहेत. पण अशी सगळी पात्र माझी असतात असं मला वाटतं. तुझ्याकडे अनेक निर्माते चित्रपटांचे प्रपोजल्स घेऊन येतात. त्या पद्धतीनं काही राजकीय नेते किंवा व्यक्ती तुझ्याकडे राजकारणाच्या प्रवेशासाठी कधी प्रपोजल्स घेऊन येतात का, की किंवा तुझा आवडता पक्ष कोणता आहे? अरे बापरे, अरे बापरे, सई ताम्हणकर हाच माझा आवडता पक्ष आहे. कारण माझ्या पक्षाची मीच आहे त्याला प्रमोट करणारी, त्याला पुढे घेऊन जाणारी. पण मला कुठले पॉलिटिशियन्स आवडतात हे मी जरूर सांगू इच्छिते. मला नितीन साहेब गडकरी खूप आवडतात. मला त्यांचं काम खूप आवडतं. ते ज्या प्रकारे बोलतात, त्यांचं ज्या प्रकारे अप्रोच आहे, मला ते भयंकर आवडतात. मला बाळासाहेब ठाकरे पण म्हणजे धडाडीचे नेते म्हणून तेही खूप आवडायचे. मला सुषमा स्वराज खूप आवडायच्या आणि मला अटलजी खूप आवडायचे. हे मला एक पॉलिटिक्समधल्या काही माहीत असलेल्या किंवा काय म्हणूया आपण ॲडमायर करतो अशा स्तुत्य व्यक्ती आहेत. याच राजकीय संबंधात एक असं आहे की आता जे काही महाराष्ट्रातलं एकूण राजकारण आहे तर त्याच्यामध्ये मधल्या काही काळात जे काही राजकारण घडलं तर त्याच्यामध्ये सईचे दुनियादारीतले काही डायलॉग्स आहेत ते सोशल मीडियावरती ॲज ते एका प्रकारे मीम म्हणूयात तशा पद्धतीने व्हायरल होत होते. ते तसं काही तुझ्यापर्यंत पोहोचलंय का? नाही, मला सांगा यार. एकतर राजकीय उदाहरण सांगायचं झालं तर तुझा जो डायलॉग आहे बच्चू सांभाळ रे स्वतःला, तर तुझा हा डायलॉग काही राजकीय नेत्यांशी संबंधित तो मीम केला गेला, त्याचं ते व्हायरल झालं. तर ते अशा गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचल्या का, किंवा नसतील पोहोचल्या, तुला आत्ता कळाले असतील तर तुला कसं वाटतं? क्लासमेट मधलं चड्डीत राहायचं ते पण हे झालेलं, हे मला आत्ता कळतंय. बाकी सगळे जाऊ दे, मला वाटतं की हे खूप एंटरटेनिंग आहे आणि आपण त्याच्याकडे एंटरटेनमेंट म्हणून बघितलं पाहिजे. बाकी राजकीय तुम्ही म्हणाल तर मी त्याच्या बाबतीत ढ आहे. म्हणजे हे मी अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगेन की कोणाचं काय म्हणणं आहे, कोणाचं काय चाललंय ह्याचं मला अजिबात ज्ञान नसतं. मला एक गोष्ट माहिती आहे की आपण समाजातली सगळी माणसं आहोत. माणूस आणि माणुसकी ही एकच जात माझ्यासाठी एक्झिस्ट करते आणि मी त्याच्यावर ठाम विश्वास ठेवून आहे. अशी म्हणालीस इट्स कॉम्प्लिकेटेड, तर मला लग्न या विषयावर तुला प्रश्न विचारायचा आहे. नाही, मला बाकी पुढचं नाही जाणून घ्यायचंय, तुझे थॉट्स जाणून घ्यायचे आहेत. कारण की मी शाळेत असताना तुझे अनुबंध आणि अजून एक सनई चौघडे मूवी पाहिला होता. सो लग्न या विषयावर तू कायम असे ऑफ द बीट किंवा लग्नातल्या ऑफ द बीट समस्या याच्यावर तू मूवीज करत आलेली आहेस. अनुबंध सिरियल, सनई चौघडे, वजनदार आणि आत्तासुद्धा तुझा श्रीदेवी प्रसन्न मूवी असेल आणि याच्या आधीसुद्धा 1-2 तुझे मूवीज असे राहिलेले आहेत. तर लग्न या विषयाकडे तू कसं पाहते आणि तो ट्रेंड कसा बदलत चाललेला आहे मूवी मेकर्सच्या नजरेत? रॉंग पर्सन. अनेक ठिकाणी कॉम्प्लिकेटेड चाललंय. मला असं वाटतं की ही खूप मोठी जबाबदारी आहे. समथिंग दॅट यू हॅव टू वर्क फॉर एव्हरी सिंगल डे. म्हणजे आज मी त्यावरती काम नाही केलं असं म्हणून चालत नाही, ही अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मी कशी पाहते लग्नाकडे हे तू मला ह्या स्टेजला विचारशील तर माझं उत्तर माहीत नाही असं आहे. कारण काय म्हणूया, आय एम द ब्रेड विनर अँड सोलो रनर ऑफ माय फॅमिली.
तर ना मला माझ्या व्यापातून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळालाय आणि प्रॉब्ली मी त्याच्यासाठी वेळ खर्च करून आता थांबूया, आपण विचार करूया, अशी माझ्यावर वेळही नाही आली. त्यामुळे मी ह्याच्याकडे कसं बघते मला जेन्युइनली माहीत नाही. पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आता ना खूप जमाना बदललेला आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची ही लग्न होत आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिलेशनशिप्स पण एक्झिस्ट होत आहेत. तर मला असं वाटतं की हे सगळं आपल्या आजूबाजूला आहे याचा एक्सेप्टन्स असावा. ते बरोबर की चूक ह्याच्यात फार घुसायला जाऊ नये, कारण प्रत्येक व्यक्ती त्याचे पॉइंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात, प्रत्येक माणसाची जर्नी वेगळी असते. वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. पण तू मला या स्टेजला विचारशील लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत तर मला माहीत नाही असंच मी म्हणेन. पण मला असं वाटतं की इतके वर्ष चालत आलेली ही संस्था आहे, त्याच्यात काहीतरी तथ्य असावं. इतकी लोक लग्न करतात तर त्याच्यात काहीतरी तथ्य असावं. हॅव्हिंग सेड दिस, मला आयुष्यभर एकटीला राहायला आवडेल का, तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. मी खूप लाघवी आणि काय म्हणूया कुटुंब हवी असणारी मुलगी आहे. पण या स्टेजला मला लग्न करायचंय का, तर नाही. आपण पूर्वीच्या काळात हिंदी, इंग्लिश किंवा तमिळ भाषेच्या चित्रपटांमध्ये बोल्डनेसपणा बघायचो, म्हणजे तो भाषेतला बोल्डनेसपणा, आणि तो मराठीत आणला तो राधिका आपटे आणि सई ताम्हणकर तुम्ही लोकांनी. पण आता त्या गोष्टीमुळं तुम्हाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करायला लागतो. बोलल्यामुळं किंवा बोल्ड सीन केल्यामुळं तुम्हाला ट्रोलिंग केलं जातं. तर ट्रोलिंगबद्दल तुम्ही काय विचार करता? त्यांना उत्तर द्यावं की गप्प राहावं किंवा दुसरा काही डिसिजन घ्यावा? काय तुमचं काय टेक असतो त्यावर? जितकं ग्लॅमर आणि काय म्हणूया कॉम्प्लिमेंट्स आणि स्तुती हे सगळा भाग आहे, तेवढाच घट्ट भाग या प्रोफेशनचा ट्रोलिंग हा आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष देऊ नये, त्याला एंटरटेन करू नये. एखादी व्यक्ती जेव्हा पॉप्युलर असते, फेमस असते, ती चार चौकटीच्या बाहेरचं काहीतरी करू पाहत असते, तेव्हा तिला ट्रोल केलं जातंच. आणि तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही काही नाही करताय म्हणूनही ट्रोल केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टीवरती एनर्जी खर्च न करणं हाच सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि मला असं वाटतं की जे ट्रोल करत असतात त्यांना तुमचं अटेन्शन हवं असतं, ते तुम्ही दिलं नाहीत तर तुम्ही जिंकता असं मला वाटतं. जोपर्यंत ट्रोलिंग होते ते ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमच्या पर्सनल लाईफवरती, तुमच्या फॅमिलीवरती ट्रोलिंग होते, मित्रा रोज होतं. म्हणजे लोक हे कमेंट करताना विसरतात की आम्ही कोणाची तरी मुलगी आहोत, आम्ही कोणाची तरी बहीण आहोत, आम्ही कोणाची तरी ताई आहोत. ही लोक विसरून वाटेल ते कमेंट्स करतात, नाही लक्ष देत. मला असं वाटतं की थोडीशी गेंड्याची कातडी ग्रो करणं हा या बिझनेसचा खूप महत्त्वाचा आणि काय म्हणूया इंटिग्रल पार्ट आहे आणि तो केला पाहिजे. ऑफकोर्स तू म्हणालास ते खरं आहे, ते तुमच्या मनात राहतं, त्याच्यावर तुम्ही विचार करता, कधी कधी डिस्टर्ब होता. पण मला असं वाटतं की एका पॉइंट नंतर त्याच्यावरची एनर्जी खर्च करणे हे मूर्खपणाचं असं मला वाटतं. गेल्या काही वर्षांपासून भारतात एक ट्रेंड सेट झाला आहे की कुठलाही चित्रपट आला आणि त्या चित्रपटाच्या दृश्यावर जर कोणाला आक्षेप असेल तर पोस्टर फाडले जातात, एक टोकाचा विरोध केला जातो आणि अशा एखाद्या वेळेस थिएटरमध्ये शो सुद्धा बंद पाडले जातात. तर हे सगळे प्रकार घडत आहेत. ते बॉलिवूड नंतर आता ते मराठी सिनेमामध्ये हळूहळू येत आहे. तर ह्या गोष्टींकडे तू कसं पाहतेस? ते काय कारणांमुळे घडतं वगैरे ह्याच्यात मला जायचं नाही. पण मला असं होतं की मला असं वाटतं की मी या प्रोफेशनमध्ये असून सुद्धा एखादी फिल्म एखादी समजूया एक फिल्म एकदम ऑर्डिनरी फिल्म आहे तर मला धजावत नाही बोलायला की अरे घाण फिल्म आहे, कारण मला माहिती आहे त्याच्यावरती 300 लोक एका वेळेला काम करत असतात, त्याच्यावरती 150 लोकांची फॅमिली रन होत असते. तर ह्या गोष्टींची जाणीव आणि ह्याचा रिस्पेक्ट हा केलाच पाहिजे. आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की आर्ट हा जो फॉर्म आहे, मग तो काही असो, पेंटिंग्ज असो, फिल्म्स असो, ह्याला ना ह्या सगळ्यापासून लांब ठेवलं पाहिजे, ह्याला ह्या सगळ्यापासून सेपरेट ठेवलं पाहिजे. ह्याची एक स्पेस, ह्याचा एक स्वातंत्र्य हे दिलंच गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अशा प्रकारचा विरोध ज्यावेळेस होतो त्यावेळेस तुझ्या म्हणजे कुठल्याही अभिनेत्रीच्या कॉन्फिडन्स लेवलवरती परिणाम होतो का? 100% होतो. भीती वाटते, एन्झायटी होते,
म्हणजे शेवटी माणूसच आहोत ना आम्ही. कलाकार असलो, कितीही धडाडीच्या काय म्हणूया मानसिकतेच्या कलाकार असलो तरी आम्ही शेवटी माणूस आहोत आणि ह्याचे परिणाम होतातच. पण मग याच्यासाठीच आपली सेफ्टी नेट्स असतात, आपली फॅमिली असते, आपले मित्रमैत्रिणी असतात. आपण हा एक आपल्या प्रोफेशनचा भाग आहे बाबा म्हणून आपण ते हँडल करू पाहतो. पण हे भयानक आहे. हास्यजत्रेबद्दल थोडं विचारायचं आहे, कारण कोविड नंतर लोक काही जास्त बघत असतील तर ते जे कॉमेडी कार्यक्रम असेल किंवा जे आनंद देणारे कार्यक्रम असेल ते, तर हा एक मोठा जर्नी आहे हास्यजत्रेची. आणि मला पहिल्यांदा एक असं विचारायचं की तुझा फेवरेट कोण कलाकार आहे त्यातला, आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावर विनोद होतात त्यावेळेस तुम्ही कसे घेता, कारण अनेक विनोद हे म्हणजे अगदी सहजपणे केलेले असतात, पण ते तुम्ही कसे ऍक्सेप्ट करता सगळे? हास्य जत्रा हे मला मिळालेलं एक गिफ्ट आहे असं मी मानते. आणि हास्य जत्रेमुळे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या व्यक्तिमत्वात माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून खूप बदल घडलेत. खूप दिलंय मला त्या शोनी, कार्यक्रमानी. कोण फेवरेट आहे हे सांगणं खूप अवघड आहे. पण ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी नम्रता संभेराव आणि समीर चौगुलेकडे आहे तशी कन्सिस्टन्सी मी खूप कमी कलाकारांमध्ये बघते. किंवा इतकं काम करून सुद्धा अजून चांगलं काम करण्याची ओढ जी असते ती त्या दोघांच्यात इतकी जास्त आहे की आम्हाला त्यांच्याकडून शिकावंसं वाटतं. मला गौऱ्याही तितकाच आवडतो, स्ट्रेट फेस ठेवून ह्युमर करणारा. मला सावत्याही तितकाच आवडतो, आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा झेंडा प्रत्येक वेळेला फडकवणारा. मला ईशा डेही तितकीच आवडते, जिच्या घशातून कुठलेही आवाज निघू शकतात. मला वनिताही तितकीच आवडते, जेव्हा वनी उभी राहते तेव्हा ती वनी नसते, ती प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी स्त्री असते. त्यामुळे कोण आवडतं हे सांगणं खूप खूप मुश्किल आहे. आणि आता कसं झालंय, इतके वर्ष काम करून आम्ही माणूस म्हणून पण एकमेकांना काही अर्थी कळलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्या तोंडून जेव्हा आमच्यावरती पंचेस येतात आम्हाला बरं वाटतं. म्हणजे खरं सांगायचं तर खूप दिवस पंचेस आलं नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं, इतकी त्याची सवय झाली. आणि काही लिमिटपर्यंत खिलाडू वृत्ती ही तुमच्यात असली पाहिजे असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून ती एक काय म्हणूया एक पिंच जास्तच असली पाहिजे असं मला वाटतं. मला हास्य जत्रेला जोडून हा प्रश्न विचारायचा आहे, कारण की ना सोशल मीडियावर तर ते लिहितच असतात, ट्रोल करत असतात. पण एक मुद्दा ना खूप येतो त्याच्यामध्ये, कारण हास्य जत्रा इतकं पॉप्युलर आहे की सई ताम्हणकर आणि प्रसाद ओकला काम काय असतं, नुसतं बसायचं तर आहे समोर आणि हसायचं तर आहे. तर मला असं वाटतं की ना हे तू सांगावंस की आम्ही तिकडे काय करतो, नेमकं आमचं काम काय असतं, तर हे लोकांना कळलं. तर लोकांना असंच वाटतं की हे काय समोर बसतात फक्त हसतात, हे हसल्याचे पैसे मिळतात त्यांना. हे लोकांना सांगावं की किती कठीण आहे ती गोष्ट. असं बोलणाऱ्यांना मी म्हणेन की एकदा खुर्चीवर येऊन प्रत्येक स्किट नंतर कमेंट देऊन बघा. आम्हाला कुठल्याही प्रकारची संहिता दिलेली नसते, आम्हाला काय बोलायचं हे सांगितलेलं नसतं, आम्हाला किती बोलायचं हे सांगितलेलं नसतं, आम्हाला काय बोलायचं नाही हेही सांगितलेलं नसतं. सो एव्हरीथिंग दॅट यू सी इज इम्प्रॉम्प्टू. आणि हे करून बघा, तुम्हाला जमलं तर या, बसा खुर्चीवर. 10-12 वर्षापूर्वीची सई आठवते की जी बिनधास्त बोलायची, किंवा एखाद्या असं समजा नाही आता तो ट्रोलचा प्रश्न विचारला असता तू त्या मुसळली असतीस 10-12 वर्षापूर्वी. हा बदल नेमका कसा झालाय, म्हणजे काय झालाय तुझ्यामध्ये एवढा बदल की तू आजकाल, मी जेव्हा तुला स्क्रीनवरती बघतो किंवा कुठे काही बाईट देताना बघतो, जो एक असं शांत, ही तू नव्हतीच आधी, हे सगळं बघितलेलं आहे डोळ्याने. हा बदल कसा झालाय? कार्यानुभव. मला असं वाटतं की एका वयाचा पण त्याच्यामध्ये फॅक्टर आहे खूप जास्त. आणि मला असं वाटतं की एका पॉइंट नंतर आपण आपल्या मानसिक शांततेला खूप प्रायोरिटी द्यायला लागतो, आणि मी ती द्यायला लागली आहे. म्हणजे मी जेव्हा संध्याकाळी रात्री झोपायला जाते तेव्हा मला इथून मी शांत, स्थिर आणि काय म्हणूया क्लीन स्लेट किंवा कोरी पाटी घेऊन मला झोपी जायला खूप आवडतं. तर हे बदल अनुभवातून घडलेत. हे बदल काही घटनांना सामोरे जाऊन घडलेत. हे बदल काम करून करून त्यातून आलेल्या अनुभवांनी घडलेत. पण हे नक्की आहे की मानसिक शांततेला, मानसिक बॅलन्स्ड राहण्याला प्रायोरिटी द्यायला लागतो एका पॉइंट नंतर माणूस, आणि मीही त्याला अपवाद नाही.
पण मधला काळ खूप कठीण होता तुझ्यासाठीचा. काही गोष्टी घडल्या होत्या, काही पुलाखालून पाणी वाहून गेलं होतं. एकटी पडली होतीस सई तेव्हा, की तुला ते तुला जाणवत होतं तुझ्या वागण्यातनं की मला एकटं वाटतंय? कारण की तुझ्या काही पोस्ट होत्या किंवा तुझा प्रेझेन्स जिथे जिथे असायचा तो प्रेझेन्स तिथे दिसायचा नाही, तू तिथे तशी त्या पद्धतीने प्रेझेंट झालेली नसायचीस. एकटं वाटत होतं. तो काळ फारच खडतर गेला होता तुझा. हो, पण मला असंही वाटतं की त्या काळाने मला ठामपणे शिकवलं, सांगितलं की तुझी खरी माणसं कोण आहेत आणि खरी माणसं कोण नाही आहेत. आपण जेव्हा 4 माणसांच्यात वावरत असतो तेव्हा आपल्याला वाटत असतं की सगळेच आपले आहेत, पण ते तसं नसतं. आणि ते त्या काळाने म्हणजे तो काय म्हणूया, इट वॉज अ लाईफ लेसन. म्हणजे त्याच्यानंतर मला माणसं ओळखण्यात मी खूप पारंगत झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की पुन्हा की ते घडलं नसतं तर माझ्यात ही क्वालिटी कधीच रुजू झाली नसती जी झाली, असं मला वाटतं. सई ताम्हणकर आता सेलिब्रिटी आहे मोठी, त्यामुळे तिचा चाहता वर्ग पण खूप मोठा आहे. पण सई ताम्हणकरची कॉलेज लाईफ कशी होती? त्या कॉलेज लाईफमध्ये कोणी तिचा चाहता होता का? कोणी कधी तुला प्रपोज केलं होतं का? रावडी होती सई ताम्हणकर कॉलेजमध्ये असताना. मी टॉमबॉय होते खूप काळापर्यंत आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी हिरोईन बनीन. म्हणजे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट्स किंवा क्रीडा या विषयात खूप अग्रेसर होते. लहानपणापासूनच मला असं वाटतं की मी थोड्याशा अशा वाईब्स डेपिक्ट करते की माझ्या नादाला लागायचं नाही. त्याच्यामुळे फार लोकांचं धाडस नाही झालं. त्यातून धाडस करून काही मंडळी आली प्रपोज करायला, त्यांना मी उत्तर दिलं. पण छान होते मी कॉलेजमध्ये, अशीच होते बिनधास्त, मनाला प्राधान्य देणारी, भावनांना प्राधान्य देणारी, नेहमी इथून डिसिजन्स घेणारी आणि नेहमी इम्पल्सिव्ह वागणारी. तीच सई होते जी आज आहे. सई, तू आता सेलिब्रिटी आहेस. सांगलीला जेव्हा जेव्हा जातीस त्यावेळी विश्रामनगरला किंवा केटीची पोहे, काँग्रेस भवनचा चौक, इथं तुझं जाणं होतं का? असं बिनधास्तपणे फिरणं सांगलीमध्ये होतं का? कोल्हापूर कर्मभूमी नाही होत मित्रा. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की मी रिकाम टेकडे पण आणि असं फ्रीली फिरणं मी मिस करते. पण मला असं वाटतं की कुठल्याही नाण्याच्या 2 बाजू असतात आणि ही नाण्याची दुसरी बाजू आहे. पहिली बाजू तेवढीच ब्राईट आहे, पण त्याच्याबरोबर ही जी येणारी बंधनं किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत ती मला मान्य आहेत, कारण मीच ह्याच्यात माझ्या मर्जीने उतरली आहे. त्याच्यामुळे ही बंधनं, ही रिस्ट्रिक्शन्स, हे स्वातंत्र्य कुठेतरी छोटं होणार, कमी होणार याची मला जाणीव होती. पण मी हे तू जे म्हणतोयस ते सगळं प्रचंड प्रचंड मिस करते. आज तुझं 20 वर्षांचं करिअर आहे. या करिअर झाली 2003. माय गॉड. तर तुझ्या या 20 वर्षांच्या करिअर प्रवासामध्ये तू आत्ताच नुकतंच मुंबईमध्ये पहिलं घर घेतलंयस आणि यूट्यूब चॅनल सुद्धा तू सुरू केलंयस, द 11th प्लेस नावाचा. तर तुझा हा प्रवास कसा होता? म्हणजे स्ट्रगलबद्दल तू काय सांगशील? तुझं स्ट्रगल छान असतो. स्ट्रगल तुम्हाला घडवतो असं मला वाटतं. मध्ये तू नुकतंच मुंबईतलं पहिलं घर घेतलंयस. लोकांचं म्हणणं असतं की इतके मूवीज केलेत, मग घर खरेदी करणं तर सोपं आहे, पण तू 20 वर्षांच्या करिअरमध्ये तू आत्ता घर खरेदी केलंयस, मग यावरती तू काय सांगशील? माझं पुण्यात अजून एक घर आहे, ज्या लोकांना माहित नसेल त्या लोकांना मी सांगू इच्छिते. पण खरं सांगू, मी थोडीशी उधळ्या स्वभावाची आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर मला आवडली तर मी त्याचा प्राइस टॅग नाही बघत. आणि जेव्हा तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करता, म्हणजे मी परवाच कुठेतरी एक कोट वाचली की जेव्हा तुम्हाला प्राइस टॅग बघायचा नसतो तेव्हा काम करताना तुम्ही आवर्स पण नाही बघितले पाहिजेत. तर मी ह्या 20 वर्षात आवर्स पण नाही बघितले, तेव्हा मी हे अचीव्ह करू शकले असं मला वाटतं. आणि जसं मी म्हणाले की मला कुशनिंग नाही आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नातेवाईकांचं असं कुशनिंग असतं काही लोकांना, किंवा फॅमिली आहे, माझ्या आजोबांनी एवढं ठेवलंय, माझ्या बापांनी एवढं ठेवलंय, असं मला कुशनिंग नाही आहे. त्यामुळे जे घडवायचंय ते मलाच घडवायचंय आणि मला असं वाटतं की त्या हिशोबाने नॉट बॅड असं मला वाटतं.
प्रिंटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिकमध्ये किंवा सगळीकडेच, म्हणजे आता तुम्ही सेलिब्रिटी असल्या कारणाने चर्चा होणार, ती बातम्या होणार. एक अशी पण गोष्ट असते ना की मराठी अभिनेता किंवा कुठलाही भाषिक अभिनेता जेव्हा हिंदीत काम करतो तेव्हा त्याला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आता तू मिमी केलंस किंवा आता भक्ष्य करतेस, त्याचा ट्रेलर पण खूप छान आहे, किंवा हंटर सारखी वेगळी फिल्म केली, ह्याच्यानंतर सई तामणकर अभिनेत्री हे इथल्या लोकांना का कळलं? असं का होतं? पण अनफॉर्च्युनेटली असं का होतं याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. तुला मिळालं तर प्लीज मला सांग. मला ह्या गोष्टीची खूप तिडीक आहे. मला ह्याचीही तिडीक आहे की काही अवॉर्ड फंक्शन्स ना आपल्याच भाषेतली लोक 3ऱ्या-4थ्या सीटवरती असतात आणि पहिल्या रांगेत कोणीतरी वेगळंच बसलेलं असतं. याचीही मला खूप तिडीक आहे आणि हे बदलण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतोय आणि ते बदलेपर्यंत आम्ही कष्ट करत राहणार. रिसेंटली म्हणजे आता हे सगळं तुम्ही कलाकारांबद्दल बोलताना की आता जे नाट्य संमेलन झालं त्याच्यात राज ठाकरेंची प्रकट मुलाखत झाली. राज ठाकरेंनी असं म्हटलं की तुम्ही आधी ना स्वतःचा एकमेकांचा आदर करायला शिका. म्हणजे कोणी अंड्या म्हणतंय, कोणी पशा म्हणतंय, कोणी, हे जर तुम्ही थांबवलं किंवा लोकांसमोर तुम्ही 2 कलाकार समोर येताना तुम्ही एकमेकांना ज्या भाषेत बोलत असता ते बंद केलं तर तुमचा एकमेकांबद्दलचा आदर स्वतः वाढेल. हे इतकं हे खरं आहे, बरोबर आहे का? त्यांचं म्हणणं पटतंय का तुला? मला असं वाटतं की मी ह्याचं अजून एक उदाहरण देईन. ते जास्त म्हणजे काय म्हणूया, ते जास्त तुला कळेल प्रोफेशनली, की कधी कधी एकाच तारखेला 4 मराठी सिनेमे रिलीज होतात. तर मला असं वाटतं की का आपण एकत्र येऊन हे चित्र नाही बदलू शकत? का आपण ह्याच्यावर चर्चा करून प्रत्येक सिनेमाला त्याची स्पेस नाही देऊ शकत? मला असं वाटतं एकीने राहणं, एकजुटीने राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, जे आपल्या फ्रेटर्निटीमध्ये मला नाही दिसत आणि ते दिसायला पाहिजे. इट्स हाय टाइम. म्हणजे माणूस म्हणून लोक एकत्र येत नाहीत का? येतात, पण ती प्रोफेशनल्स म्हणून पण एकत्र तितकीच आली पाहिजेत असं मला वाटतं. पण मग कधी कधी काय होतं ना, म्हणजे आता ना ती घासून पुसून बोलली जाणारी जी काही वाक्य आहेत ना सेलिब्रिटींची, म्हणजे कंटाळा आलाय त्याचा की म्हणजे आमच्या सेटवर एकदम घरच्यासारखं वातावरण होतं. नकोय ते घरचं, म्हणजे देयर शुड बी अ प्रोफेशनल लाइनिंग टू इट. पण म्हणजे मग इतकं तुमचं घरचं वातावरण आहे तरी वाद काय तुमच्या 4 सिनेमे काय एकत्र येतात? मला तेच म्हणायचं, खोटं दाखवतात का? म्हणजे नाही, मला असं वाटतं की इथे ना काय म्हणूया की आपलंच आहे, चालतंय की, हा एक ॲटिट्यूड त्याच्यामुळे कुठेतरी रुजू होतो आणि तो नाही झाला पाहिजे. म्हणजे उद्या तू फॉर एक्झाम्पल तू जर का एक चित्रपट करत असशील आणि मी जर का असं समजलं की अरे ह्याचाच सेट आहे, आपण जाऊ शकतो कधी, नाही असं नाही होऊ शकत. आणि हे काटेकोरपणे पाळलं जातं बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये. आता मी काम करते तर मला ते दिसतं. तर तसा धाक इथे मला कमी वाटतो आणि तो जेव्हा येईल तेव्हा गोष्टी खूप बदलतील असं मला वाटतं. पण बरेचसे सिनेमे तू केलेस, बऱ्याचशा वेगवेगळ्या भूमिका केल्यास. अशी कुठली भूमिका आहे का तुझ्या मनात की तुला ती करायची आहे भविष्यात? कुठली? अशा खूप भूमिका आहेत. मी आउट अँड आउट नेगेटिव्ह असं कधी केलं नाहीये. ते मला करायचंय. मला असं काहीतरी करायचंय विच विल डिमांड अ लॉट ऑफ टाइम. म्हणजे 6 महिने प्रिपरेशनच चाललंय किंवा 4 महिने वर्कशॉपच चाललेत. असं काहीतरी लाईफ चेंजिंग मला करायला खूप आवडेल. आणि दुसरं असं की तुम्ही खूप प्रचंड काम असतं, या सगळ्या गोष्टी असतात, त्यात परत मग स्वतःचं सेल्फ केअर ज्याला आपण म्हणतो की, तर ज्यावेळेस तुला वेळ मिळतो त्या सुट्टीच्या काळात तू नेमकं काय काय करते? काहीही करत नाही, हेच मी करते. आणि एका माझ्या खूप आवडत्या सिरियल शोमध्ये हे वाक्य आहे, समटाइम्स डुईंग नथिंग इज टफेस्ट, आणि ते तुम्हाला करावं लागतं. सो मी काहीही करत नाही. कारण सुट्टी येऊन जेव्हा आपण रिलॅक्स होत असतो तोपर्यंत दुसरा दिवस चालू झालेला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की कम्प्लिटली रिचार्ज होण्यासाठी काही न करणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी अशाही स्वभावाची मुलगी आहे की मी शांत बसले की मला गिल्ट येतो की आपण एक दिवस वाया घालवला. पण मग त्याच्यासाठी माझे जवळची लोक आहेत जी मला सांगतात की इट इज ओके, एकच दिवस गेलाय, अजून 2 दिवस तू स्वतःसाठी घालवू शकतेस. तर असं कायम घडतं माझ्या बाबतीत. म्हणजे कुठल्याही सेलिब्रिटीला असा प्रश्न ज्यावेळेस विचारतो की हे सध्या महाराष्ट्रात असं पॉलिटिक्स चालू आहे, हा गोंधळ आहे, तर त्यांचं नेहमी उत्तर असंच असतं की आम्ही, म्हणजे बरेच लोक अशी उत्तर देतात की आम्ही जास्त त्याच्याकडं सिरियसली घेत नाही, एंटरटेनिंग, जसं तू पण म्हणालीस. पण सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. जसं की मराठा आरक्षणाचा इतका मोठा मोर्चा निघाला. तुम्ही तुमच्यात सेलिब्रिटी जरी असाल तरी तुम्ही एक माणूस पण असता.
तर या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तुमच्यामध्ये काय चर्चा चालू असतात नेमक्या? का हे विचारतोस तुम्हाला? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी स्वतः मगाशी म्हणाले, मी आता खूप गोष्टी बोलते, त्याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या, त्याच्यात खूप उत्तरं दडलेली पण आहेत. मी मगाशी म्हणाले की मला माणुसकी ही एकच जात कळते आणि मला असं वाटतं की तेच एक्झिस्ट केलं पाहिजे, की माणसाला माणसासारखं वागवणं. मी कुठून येते जन्माला, मी कशी जगात येते हे माझ्या हातात नाही आहे मित्रा, आणि ते कोणाच्याच हातात नसतं. तर मला असं वाटतं की माणसाने माणसासारखं माणसाला वागवलं पाहिजे, अँड दॅट्स इट. देर इज नथिंग मोर टू इट अँड देर शुडंट बी. 2008ला ब्लॅक अँड व्हाईट आला होता हिंदीतला, त्याच्यानंतर आता तो सुभाष घईंचा प्रोडक्शनचा होता, आणि आता तू भक्षक करतेस रेड चिलीज एंटरटेनमेंटचा. तर ते आता हिंदीमध्ये तुझा जर्नी कसा आहे? म्हणजे तिकडे आता तुला मला असं वाटतं की देशातल्या बऱ्याच प्रेक्षकांना आता सई ताम्हणकर हिंदीमध्येही बघावीशी वाटते, किंवा तिकडे आता ती सेटल होते असं दिसतंय. OTTवर सईने जरा जास्त लक्ष केंद्रित केलं आहे असं मला वाटतंय. तर हा प्रवास तर कसा होता तुझा? ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ती छोटीशी भूमिका, ते आता एकदमच रेड चिलीज एंटरटेनमेंटचा भक्षक येतोय तुझा. मला असं वाटतं की हा प्रवास आत्ता कुठे सुरू झालाय, आणि कुठल्याही नवीन टेरिटरीमध्ये तुम्हाला स्क्रॅचपासून सुरुवात करायला लागते, आणि विच इज ओके. मला असं वाटतं की या अशा गोष्टी तुम्हाला जमिनीवर ठेवतात कायम, तुम्हाला रियालिटी चेक मिळत राहतो. आणि मला असं वाटतं की सुरुवात आहे आत्ता, अजून खूप गोष्टी बाकी आहेत, खूप स्वप्न आहेत, खूप गोल्स आहेत. आणि OTT किंवा मोठा पडदा, माझ्यासाठी माझं काम हे काम आहे. मग ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे हे मला सेकंडरी वाटतं. मी त्याला काम म्हणूनच पाहते, माझं पहिलं प्रेम म्हणूनच पाहते. पण प्रेक्षकांना समजावं म्हणून की तू इंडिया लॉकडाऊनमध्ये प्रतीक बब्बर सोबत काम केलं होतंस, आणि आता भूमी पेडणेकर सोबत काम करतेस. आधी तर मला प्रतीक बब्बरच्या सोबतचा तुझा अनुभव कसा होता, आणि आता भूमीच्या सोबतचा अनुभव तुझा कसा होता, याविषयी मला असं वाटतं की तू जर थोडंसं आणखी इलॅबोरेट केलं त्याला, तर दोन्ही मराठी आहेत तर लोकांनाही आवडेल. ते बघ, खरं सांगू, प्रतीक बरोबर जेव्हा मी होते तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार चालला होता की स्मिता पाटीलचा अंश, म्हणजे चालता फिरता अंश माझ्या आजूबाजूला आहे, ह्यानीच मी सुखावले होते. आणि मला असं ह्यानीच मला असं होत होतं की अंश तरी आपल्या आजूबाजूला आहे, ज्या अभिनेत्रीला जिनी म्हणजे काय म्हणूया सगळ्या व्याख्या मुरगळून चुरगळून कचरापेटीत फेकल्या, तिने 4 चौकटी तिने सगळंच बदलून टाकलं, अशी ती अभिनेत्री होती. आणि तिचे जीन्स असणारी एक व्यक्ती माझ्या आजूबाजूला आहे, ह्याच्यातच मला खूप आनंद होता. छान मजा आली प्रतीक बरोबर काम करायला, भूमी बरोबर काम करायला पण मजा आली. भूमी खूप अप्रोचेबल आहे, खूप इझी गोईंग आहे, आणि मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये ना एक आपल्या हातून चांगलं काम घडावं ही तडफड खूप आहे, विच इज अ वंडरफुल थिंग. त्याला जोडून मला विचारायचं होतं की हे प्रेक्षकांना समजू दे की तुला काय, म्हणजे ते इतके प्रोफेशनल का आहेत, त्याच्या मागचं कारण काय? म्हणजे तुम्ही त्या जेव्हा जाताय तिकडे काम करताय, म्हणजे ते काही मराठी ऍक्टर्स आता साऊथमध्ये पण काम करतायत, चांगलं काम करतायत, हा प्रोफेशनलिझम त्यांच्यामध्ये इतका चांगला काय हे तुला बघून जाणवतंय, जो आपल्यात नाहीये इकडे? खरं उत्तर अपेक्षित आहे. आपल्यात नाही असं म्हणायचं आहे? हो, नाहीच. No, I want to ask her. कंपॅरेटिव्हली कमी आहे, नाही असं मी म्हणणार नाही. मी एक गोष्ट सांगू, आपण या क्षेत्राकडे खूप वेगळं बघतो, ते लोक या क्षेत्राकडे बिझनेस म्हणून बघतात. आणि जेव्हा एखादा बिझनेसमॅन बिझनेस करतो तेव्हा त्याच्या काही टिकमार्कच्या गोष्टी असतात, त्या त्याला कराव्याच लागतात किंवा तो करतोच. तर बिझनेस म्हणून याच्याकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमचा अप्रोचच बदलतो. आपण ह्याच्याकडे एक पॅशन, कलाकृती, आपल्या आतली आग, मी म्हणत नाही की हे चुकीचं आहे, पण इट्स जस्ट दॅट हे 2 वेगळे अप्रोचेस आहेत. म्हणजे मी जर का बिझनेस म्हणून काही, आता कसं सांगू तुला, माझे या गोष्टीवर पैसे लागलेत तर तू कसा बिहेव करशील, आणि माझे या गोष्टीवर प्रेम आहे मग तू कसा बिहेव करशील, ह्याच्यात फरक असेल की नाही?
तोच फरक आहे असं मला वाटतं. कारण होतं काय काय नेहमी आपण असं म्हणतो ना, मराठी सिनेमा म्हणजे कॉन्टेंटवाला सिनेमा, पण असं तुमच्यासोबत पण घडलंय का म्हणजे कलाकारांसोबत की तो वाचताना फार छान होता, करताना फार वाईट झालं? नाही नाही, मला असं वाटतं की त्याच्यात काय वाईट आहे? कंटेंट हिरो असेल तर त्यात काय वाईट आहे? हा, ही आमची स्टाईल आहे, ती त्यांची स्टाईल आहे, असं असूच शकतं की. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी अप्रोच मधला फरक म्हणते की तुमचे पैसे जेव्हा लागलेले असतात ना, तुमची प्रक्रिया वेगळी असते, तुमचा अप्रोच वेगळा असतो. आणि मला असं वाटतं की सगळे कलाकार ह्याच्याकडे बिझनेस म्हणून बघतात. मग ते त्यांच्या शरीरावरही तेवढंच काम करतात, त्यांच्या कामावरही तेवढंच काम करतात, सगळ्यावरच ते, म्हणजे मग वेळेत जाणं असो, वेळेत खाणं असो, वेळेत झोपणं असो, ह्या सगळ्यावरच मग आपसूक काम होतं. आणखी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की जेवढे कलाकार मी बघितलेत किंवा जशी मी स्वतः आहे, आम्ही सकाळी उठल्यावर, आता मला इथे यायचं हे खूप, मी काय म्हणूया, मी खूप पर्सनल होऊन हे एक्झाम्पल देते. मला इथे यायचं होतं तेव्हा मी घरी असताना जेव्हा मी मेकअप करते, व्हॉट आय एम डीलिंग विथ माय ब्रेकफास्ट, आय एम डीलिंग विथ मला काय घेऊन जायचं आहे पॅक कर, आय एम डीलिंग विथ गाडी आली आहे का, हे सगळं करायला माणसं आहेत 4. जेव्हा 4 माणसं माझ्याकडे असतील तेव्हा मी हे करूच शकेन की आरामात. मग मी वेळेत पोचूच शकेन, मग मी 1 तास आधी पोचू शकेन, मग मी अजून छान तयार होऊन पोचू शकेन. ह्या लिबर्टीज पण आहेत. किंवा हा सुद्धा एक खूप मोठा फरक आहे आपल्या हाऊसहोल्डमधला, की 4 माणसं जर माझ्यासाठी असतील कामाला, किंवा माझं खाणं पिणं मला प्लेटमध्ये येतं आहे, किंवा मला शोफर ड्रिव्हन गाडी येते, ह्या सगळ्या ॲम्युनिटीज गोष्टी माझ्याकडे आल्या तर माझी क्वालिटी आपसूक सुधारणार आहे, माझ्या 4 गोष्टींकडे अजून जास्त लक्ष दिलं जाणार आहे. हा एक बेसिक फरक पण आहे. हॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी मी टू मुवमेंट फार मोठी झाली होती. हार्वे विन्स्टन सारखा मोठा प्रोड्युसर होता, इवन ही हॅड टू फेस. बॉलिवूडमध्ये पण मोठ्या प्रमाणात आली होती. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याच्याबद्दल फार चर्चा झाली नाही. आयदर ते अस्तित्वात नाही आहे म्हणून झाली नाही, किंवा हिंमत नाही म्हणून झाली नाही. हाऊ डू यू लुक ॲट इट? का ते नाहीच आहे? मला असं वाटतं की आता इथे ना आपल्या घरचंच आहे हे खूप पॉझिटिव्हली कामाला येतं, कारण सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे मला नाही वाटत इट एक्झिस्ट्स असं मी त्याच्याकडे बघते. जे अस्तित्वात होतं त्याच्याबद्दल तो आवाज उचलला गेला असं मला वाटतं. पण तेव्हा हे घरचा सेटअप खूप, म्हणजे असं होतं की थँक गॉड की आपण एकमेकांना ओळखतो, किंवा कोण कसं आहे मला माहिती आहे, तुझ्या घरच्यांना माहिती आहे मी कसे आहे, माझ्या घरच्यांना. हे खूप बरं वाटतं याचं, की आपण एका सिक्युअर्ड सेटअपमध्ये आहोत, याचं खूप बरं वाटतं असं मला वाटतं. पण हे कसं झालं, मगाशी तू म्हणाली की ते सेटवरती सगळं घरचंच वातावरण पण योग्य नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीचं वातावरण सिक्युअर्ड वाटतं. हो, हे यू हॅव टू चूज समवेअर ना, म्हणजे दोन्ही बाजूनी असं नाही. दोन्ही बाजू आहेत ना, पण एक्झिस्ट करतात. आय हॅव टू एक्सेप्ट देम, कारण त्या आहेत, हे आम्ही मनाने नाही बनवल्यात, त्या एक्झिस्ट करतात. मग ह्या बाजूची हे फायदे पण आहेत, ह्या बाजूचे हे फायदे पण आहेत, ह्याचे तोटे पण आहेत, ह्याचे तोटे पण आहेत, असं मला वाटतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये तुझं प्रत्येकासोबतचं नातं क्लिअर आहे, प्रत्येकासोबतचा बॉन्ड. बट तुझ्या आणि अमृता खानविलकरच्या नात्यावर नेहमीच चर्चा होत असते. या दोघींचं पटत नाही वगैरे वगैरे, अशा बऱ्याच चर्चा होत असतात. तर तू आज तुला ती संधी मिळते की तुझ्या नात्यावर बोलतोय, ते क्लिअर कर. काय सांगशील? काही असं वैर किंवा तसं काही नाही, अजिबात नाही. तुमच्या दोघींचे फोटोज येत नाही, म्हणजे दिसत पण नाही लोकांना की बाबा यांच्यात तशी मैत्री आहे. का दाखवा आम्ही आमचं प्रेम, आमच्या प्रेमाला दृष्ट लागेल आमचं प्रेम आम्ही दाखवलं. बाकीचे जे आहेत सेलिब्रिटीज त्यांच्यासोबतची मैत्री तुझी दिसते, पण अमृता खानविलकर सोबतची DM वरती मैत्री आहे खूप, म्हणजे तू लोकांना नाही दाखवायची. कशाला दाखवायला पाहिजे? मला असं वाटतं आयुष्याचे सगळेच कप्पे लोकांना दिसणं हे महत्वाचं नाहीये. काही कप्पे आम्ही आमच्यासाठी ठेवू इच्छितो, आणि त्यातला हा कप्पा आहे असं मला वाटतं. तुमच्यात छान मैत्री आहे. हो हो, म्हणजे आम्ही एकमेकींच्या गोष्टी जेव्हा आवडतात, जेव्हा आवडत नाहीत, तेव्हा एकदम वोकल असतो त्या बाबतीत. आणि म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन पुटिंग ऑल कार्ड्स ऑन द टेबल. का 4 कार्ड्स मी जर माझ्याकडे ठेवले नाहीत तर माझी मिस्ट्री गायब होईल, जी मला नाही गायब करायची.
मला असं वाटतं सगळ्यांचे प्रश्न संपलेत आणि तुझ्यासाठी ती जाईल, आज भेटेल तिला, तिच्याबरोबर एक सेल्फी काढेल आणि टाकेल. इनफॅक्ट मी हे फोन उघडून दाखवू शकते की परवाच एका इंटरव्ह्यू मध्ये सेम प्रश्न मला विचारला गेला, त्याच्यावर मी जे उत्तर दिले ते आज मी अमूलला पाठवलं आणि आम्ही दोघी त्याच्यावरती हसलो. तर तुला उत्तर मिळालं व्यवस्थित. तर सई ताम्हणकर आमच्या चावडीवरती आली, फायनली आली, आम्हाला प्रसन्न झाली ती इकडे आणि सगळ्या प्रश्नांना तू नेहमीसारखंच उत्तर दिलं. तो सडेतोडपणा अजून तसा राहिलाय, थोडा आहे तुझ्या, तो जीन्स मध्ये आहे आणि तू ती तेवढी बिनधास्त आहेस आणि तू ते बोलून पण दाखवते, सगळ्या प्रश्नांना उत्तर पण दिलीस. तू आज इथे आलीस त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. श्रीदेवी प्रसन्न तुझा सिनेमा आजच आलेला आहे, प्रीमियर पुण्यात आहे आता संध्याकाळी, तर तो सिनेमाही भरभरून चालू दे. तुझी वेब सिरीज आहे ते बक्ष, ती सुद्धा भरभरून चालू दे. इट्स अ फिल्म बट ती OTT वरती येते, तर ती सुद्धा लोकांनी भरभरून बघू दे अशा आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. तर ही होती सई ताम्हणकर, तिच्याबरोबर आपण चावडीवरती मनमुराद गप्पा मारल्या. बोलवत राहू तिला मध्ये मध्ये, कारण कसं होतं मध्येच एक वर्ष जातं, वर्षभरामध्ये काय काय भरपूर गोष्टी सोशल मीडियावर पण घडत असतात, मग हिचे पण काही प्रश्न बदललेले असतील, तेही वेगवेगळे नवीन येतील, तेही विचारू. पण तुला परत एकदा आम्ही चावडीवर येण्याचं निमंत्रण आत्ताच देऊन ठेवतो, तर नक्की तू नक्कीच आहे. तर ही होती सई ताम्हणकर. जर तुम्हाला अजूनही काही याचे चावडीचे एपिसोड बघायचे असतील तर मुंबई तक नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीच्या अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक.